सोडली तर महाराष्ट्राच्या हजारो ग्रामीण भागात यापेक्षा वेगळे जीवन तुम्हाला कुठेच आढळून येणार नाही. अन्यायाच्या विरुद्ध न्यायाच्या आशेने लढताना माझ्या दलित बांधवांचे जीवन मोर्चा आंदोलनातच जाते. माझे इतर समाज बांधव अन्न पाण्यावर जगत असतील, पण माझ्या दलित समाजाला मात्र आजही अन्न पाण्याबरोबरच मोर्चा आंदोलनाची गरज लागते. हे वास्तव आहे. कायद्याने अधिकार दिलेत हो, पण तरी सहज काहीच मिळत नाही. कायद्याने मिळालेल्या अधिकाराचा लाभ घेण्यासाठी आज रक्त आटवावं लागतं. भर उन्हात कशाला कोरड पडेपर्यंत घोषणा द्याव्या लागतात. अॅट्रॉसिटी बाबतची हीच परिस्थिती आहे. प्रथम अन्यायात बळी जायचं, मग न्याय मागण्यासाठी पोलिसांकडे गेलं की त्यांच्या लाठ्या काठ्या खायच्या. गुन्हा नोंदवू नका म्हणून गुंडांचा दबाव, त्यामुळे ना खडक ना खाटक अशा केविलवाण्या परिस्थितीत माझ्या दलितांनी काय करावे? अंतर्मुखाने थोडासा विचार करा हो. जरा भूतकाळात जा मराठ्यांनो. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सत्तेत गेली अनेक दशके तुम्हीच होतात. तुम्हालाच सर्वोच्च स्थान होते. तुमचा शब्द हा अंतिम शब्द मानला जायचा. तेव्हाही जाती धर्माच्या जात्यात दलितच भरडला जात होता. रोज कुठे ना कुठे एका तरी दलिताची शिकार व्हायची. जंगली प्राणी तशी शिकारीवर तुटून पडतात, मृत शरीराचे लचके तोडतात, त्याप्रमाणे अस्पृश्यांवर हल्ले व्हायचे. एखादा जात गुंड अस्पृश्यावर तुटून पडायचा, तो अगदी त्याचे प्राण जाईपर्यंत. पण खैरलांची हत्या काढल्यानंतर माझा पॅन्थर अधिक चवतायला. सरकारकडे न्यायाची भीक न मागता स्वतःचा जीव कुर्बान करून पर्याय यंत्रणा उभी करण्याचा संघर्ष माझ्या लाखो पॅन्थरांनी केला. जशात तसे उत्तर दिल्यानंतर जात दांडगे सरकली. सरकारी व्यवस्थेलाही दखल घ्यावी लागली. निर्दोष सुटले आहे. याचा अर्थ 95% निर्दोष लोकांच्या विरोधात या कायद्याचा गैरवापर करण्यात आला होता की काय? मुळात अॅट्रॉसिटी खालील कोर्टात दाखल झालेल्या खटल्यातून आरोपींना शिक्षा लागण्याची मागणी आज 4.75% म्हणजे 5%ही नाही. याचाच अर्थ पोलीस पीडितेची केस भक्कमपणे सादर करीत नाहीत. या उलट आरोपींना लवकरात लवकर कसा जामीन मंजूर करीत नसतात. कारण ते भुकेलेले असतात ना, म्हणून त्यांना भाकरीची किंमत कळलेली असते. ते अंधारात चाचपडत असतात म्हणून त्यांना उजेडाची किंमत कळलेली असते. ते आजही अज्ञानी आहेत म्हणून त्यांना ज्ञानाची किंमत कळलेली असते. ते कशाला गैरवापर करतील अॅट्रॉसिटीचा? अरे ज्यांना अॅट्रॉसिटीचा वापर कसा करावा हेच माहित नाही, ते अॅट्रॉसिटीचा गैरवापर करण्याच्या फंद्यात तरी कशाला पडतील? पण तरी आम्ही म्हणतोयच ना की जे गैरवापर करत असतील त्यांच्यावर अवश्य गुन्हे दाखल करा. पण फक्त एकच करा मित्रांनो, हा जातीचा अहंकार पहिले काढून टाका. तुम्ही तुमचा विकास करा, आम्ही आमचा विकास करतो. बघूया कोण पुढे जातो ते. येथे उपस्थित असलेल्या माझ्या आया बहिणींनो आणि बांधवांनो, स्वराज्यासारखी समाज व्यवस्था तुम्हाला आजही नांदवायची असेल ना व जातीवादी गुन्हे संपायचे असतील तर आजही माझ्या भारत देशाला अॅट्रॉसिटी कायद्याची नित्यांत गरज आहे. आणि बांधवांनो, या मोर्चाचं नेतृत्व कुठल्याही राजकीय नेत्यानं केलेलं नाहीये, तर या मोर्चाचं नेतृत्व येथे उपस्थित असलेल्या प्रत्येक जन माणसाच्या मनातील आत्मीयतेनं केलेलं आहे. हा मोर्चा कुठल्याही जाती विरोधात अथवा कुठल्याही समाजाविरोधात काढलेला मोर्चा नाहीये, तर हा मोर्चा येथे उपस्थित असलेल्या प्रत्येक जन माणसाच्या हक्काच्या मागण्यासाठी काढलेला मोर्चा आहे. आणि अॅट्रॉसिटी कायदा रद्द होऊ नये यासाठी काढलेला हा मोर्चा आहे. कारण अॅट्रॉसिटी कायदा आमच्या अस्मितेचा प्रश्न आहे, तो आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. म्हणून शेवटी मी एवढंच म्हणेन